महत्वाची बातमी आहे। पुण्यात युतीत कमी जागा मिळाल्या, त्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचं धंगेकरांनी म्हटलं। प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळायला हवा असं धंगेकर म्हणाले। पुण्यात आम्ही 165 जागा लढायला तयार आहे असं देखील धंगेकरांनी या दरम्यान म्हटलंय। एका बाजूला तुम्ही सांगता 165 जागा लढवण्याची आमची तयारी, दुसऱ्या बाजूला असं कळतं की 8 ते 10 जागा फक्त द्यायला भाजप आहे। नाही, 165 जागांची आम्ही मुलाखती घेतल्या। निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे, उदय सामंत घेणार आहे, रवी धंगेकर घेणार नाही। जो काही निर्णय त्यांनी, पण पक्षात नाराजी आहे हे तरी मान्य आहे। प्रत्येक पक्षामध्ये आहेच की। आता कुठं गेलं तर नाराजी नाही, सगळ्याच पक्षात नाराजी आहे। कोणाला घेताना नाराजी, कोणाला देताना नाराजी, कोणाला वाढ सुटताना। तुमचे कार्यकर्ते शिवसेना भवनात जमायला सुरुवात झाली, जे नाराज आहेत। सगळ्याच पक्षात नाराजी, आमच्याच पक्षात नाही, नाराजी राहणारच। कारण शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला संधी मिळेल पाहिजे, त्यामुळं ते तो कार्यकर्त्याचं मनातली खतखती काही चुकीची नाही, ती बरोबर आहे। महत्वाची बातमी, चंद्रपूर जिल्ह्यातील किडनी विक्री प्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे। प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांकडून एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे। अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात आणि पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली हे पथक काम करणार आहे। तर अवयव विक्री प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्वरूप बघता यात एखादे मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास प्रामुख्याने हे पथक घेणार आहे। प्रचंड गंभीर बाब आहे। शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे। यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी एसआयटी आणि त्या ठिकाणी गंभीर दखल घेतली आहे। सावकारांना पकडली आहे। जे सावकार कर्जबाजारी सावकारांनी हे षडयंत्र केलं त्यांनाही पकडलं आहे। पुढच्या काळामध्ये अजून कडक कारवाई होईल आणि प्रचंड त्या ठिकाणी मजबूतीने आम्ही या ठिकाणी गुन्हे दाखल करू आणि नंतर मात्र जे जे या गुन्ह्यामागे असतील त्या सर्वांना कुणाला सोडलं जाणार नाही अशा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। तिकडे साताऱ्यातल्या फलटणमध्ये मतदानाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। फलटणमध्ये ईव्हीएम बंद पडल्यानं मतदान थांबलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा मतदानाला सुरुवात झालेली आहे। वेळ वाढवून देण्याची मागणी देखील उमेदवारांनी केलेली होती। ईव्हीएमचं बटणच दाबलं जात नव्हतं, मात्र आता पुन्हा एकदा मतदानाला सुरुवात झालेली आहे। आत्महत्या प्रकरणावरून जास्तच दाबलं होतं, कसं बघता? काय तुम्ही कोणता अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर गेला होता आणि काय सांगाल आता? आता मतदानाच्या शुभ दिवशी हा विषय काढायची काय गरज आहे का? तुम्ही सगळ्यांनीच माझी भाषणं बघितली आहेत आणि मी हे स्पष्ट केलं होतं की हे इलेक्शन काय फलटणच्या भविष्यावर, फलटणच्या महिलांच्या भविष्यावर, सुरक्षिततेवर अवलंबून आहे। कारण आमचे विरोधक ज्या पद्धतीने वागतायत, आजही सकाळपासून कानावर येते, वॉर्डात बूथ केंद्रावर जाऊन मागं पुढं कर, अजून काय काय कर, हे त्यांचे नेहमीचे उद्योग सुरूच आहेत। त्यामुळे वातावरण तापाचा प्रश्न येत नव्हता। लोकांच्यापर्यंत आमच्या शहराची जी बेआबरू झाली, सातारा तालुक्याची, सातारा जिल्ह्याचीच त्याच्यात बेआबरू झाली, ही लोकांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि सरकारने त्या बाबतीत योग्य ॲक्शन घ्यावी ही भावना होती। धन्यवाद। ईव्हीएम मशीन पण बंद पडतात 2-3 वेळा। साहेब, आता आपण ईव्हीएमवर किती वेळा मतदान केले, पण होतंय ते, म्हणजे मला काय वाटत नाही की काय। प्रभाग क्रमांक 13 मध्ये आता 2 वेळा मशीन बदललं गेलं, मग काय तर त्याला काय करायचं? ही आपली प्रशासकीय जबाबदारी आहे। नाही झालं तर आम्ही वेळ वाढवून घेऊ, दुसरं काय करणार? पण प्रशासनाकडनं वेळ वाढवून द्यायला नाही म्हणून सांगतात, ते म्हणतात 5:30 पर्यंत आहे तेवढी वेळ आम्ही देऊ। नाही, ते बघू ना आपण। ते काय हे प्रशासन म्हणजे काय अंतिम प्रशासन आहे? तक्रार झाली आणि लोक जर रांगेत उभे राहिले असतील, त्यांना रांगेतल्या लोकांना तर मतदान करायलाच पाहिजे। उमेदवारांना म्हणा घाबरू नका, शुभेच्छा, विजय आपला आहे, चला। माजी सभापती तर विरोधकांचे नेहमीचेच उद्योग सुरू असल्याचं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधलेला आहे। बघा, पारदर्शकता तर होते, प्रश्न शांततेने आणि मनमोकळेपणाने जर विरोधकांनी मतदान केलं, मतदान झालं, तर हा विजय आमचा आहे। यामध्ये आता खरं तर ह्या फलटणमध्ये दोन्ही बाजूनं आरोप प्रत्यारोप होत आहेत की हुकुमशाही दंडेलशाहीचा आरोप जो होता याबाबत काय सांगाल? मी बोललोच, आत्ताच बोललो ना की हुकुमशाही दंडेलशाही लोकांनाच विचारून घ्या। लोक बोलती केली, लोकांच्यापर्यंत या भावना पोहोचवल्या,
लोकांनी सांगितलं की असं असं चाललेलं आहे, हे आमचं इंटरॅक्शन होऊन गेलेलं आहे. अवधी वाढला त्याचा